हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे पेपर कटिंग वरून ब्लाउज पीसचं कटिंग कसं करायचं। तर हे बघा, हे ब्लाउज पीस आहे, दोन्ही साइडला काट आहे। तर हे आहेत पेपर कटिंग। तर बघा, जो मागचा भाग आहे तो मी पहिल्यांदा घेतला आणि घडीच्या साइडला ठेवलेला आहे। हे बघा, इथे हे ब्लाउज पीसची घडी, तिथे गळ्याचा शेप आपल्याला ठेवायचा आहे मागच्या साइडचा। तर इथे बघा, मी शेप प्रमाणे गळ्याचं कटिंग फक्त करत नाही आहे, कारण आपण त्यामध्ये नंतर चौकोनी पंचकोनी जो हवा आहे तो डिझाइन करू शकतो। यासाठी जर तुम्ही गोलच गळा मारणार असाल तर तोही कट केला अगोदरच तरीही चालेल। त्यानंतर इथे टक्सच्या खुणा करून घेतलेल्या आहेत। तर बघा, आता हे आपलं मागचं झालेलं आहे। आता दुसऱ्या काठाच्या साइडला बसवायचे आहेत हात। आता जिथे आपण मागचा भागाचं ड्रॉइंग केलंय तिथेच पुढे बघा, असं जो कटोरीच्या साइडला पीस येतो तो आहे हा। तो जसा बसेल तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। बघा, असा नाही बसत आहे, तर असा बसतोय। तर यालाही आपण खडूनी मार्किंग करून घेऊया। जसा शेप आहे तसाच कटिंग करून मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे आपलं झालेलं आहे मार्किंग करून। आता आधी मी घेणार आहे हाताचं मार्किंग करून घेणार आहे। तर हे हात मोठे आहेत, मोठे म्हणजे 9 इंचाचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे ॲड करावं लागतं अर्धा 1 इंच शिलाईसाठी तेवढं केलेलं आहे। तर जसा आहे तसा तर आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे। फक्त खालच्या साइडनी आपल्याला जे अस्तरला जोडावं लागेल तेवढं कापड एक्स्ट्रा घ्यायचं आहे, 1/2 इंच वगैरे। आणि बघा, हे पेपर कटिंग करताना आहे ना 1 इंच एक्स्ट्रा कट केलेला आहे, कारण आपण जेव्हा हात शिलाईचे किंवा म्हणजे फोल्ड करायचे ब्लाऊज मारतो तेव्हा ते एक्स्ट्रा घ्यावं लागतं, म्हणून ती पट्टी आता दुमडून ठेवलेली आहे। कारण हे आपण अस्तरचं शिवणार आहे, मग तेव्हा 1 इंच वगैरे एक्स्ट्रा आपल्याला नाही लागत, थोडंसं अस्तर जोडण्यापुरतं 1/2 इंच बास होतं। आता हा आहे कटोरीचा भाग। तर तो बघा, तो थोडासा असा बसत नाही आहे, म्हणून मी आधी गळ्याची मार्किंग करून घेते। हे बघा, म्हणजे इथे आपलं आलं कटोरीचं थोडंसं काप तरी चालेल। तर आता बसतोय बघा, तर इथे काठोकाठ कटोरी बसतोय। तर आता याचंही मार्किंग करून घेणार आहे। टक्सचे मार्किंग करून घ्यायचे आहेत। त्यानंतर या साइडनी मार्किंग करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे झालेलं आहे, कटोरीचं मार्किंग झालेलं आहे। तर हा बघा, हा कटोरी आपला काठोकाठ बसला आहे। तर जर ह्या साइडला नसेल बसत तर तुम्ही असं पुढच्या साइडलाही बसवू शकता, जिथे बसेल तिथे। हे बघा, इथे ह्या साइडलाही बसत आहे, पण आता आपला इथे बसलाय त्यामुळे तो मी तिथेच करणार आहे कटिंग। आता आपलं राहिलं योगपट्टीचं कटिंग। तर हे बघा, मागचा भाग जर तुम्ही डिझाइन करणार असाल तर फक्त आधी कट करायचा नाही आहे, नाहीतर आपल्याला तो नेहमी पहिलाच कट करायचा आहे। त्यानंतर जर एका साइडला काट असेल तर तुम्ही तो कस्टमरच्या आवडीनुसार हाताला पाहिजे की कमरेला पाहिजे ते विचारून त्यानुसार आपल्याला घ्यायचा आहे। आता ही आहे योगपट्टी। योगपट्टी कटिंग करताना खालच्या साइडनी अर्धा इंच, कमरेच्या साइडनी अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचे आहे। तर इथे थोडी मी जास्त अर्धा इंचापेक्षा केलेली आहे, कारण कापड खालीवर आहे, ते मी सारखं करून घेणार आहे। तर इथे आपल्या सर्व मार्किंग करून झाले आहेत। तर आता मी हे एक एक कटिंग करून घेते।
आणि एक गोष्ट अजून सांगायची आहे, कटोरीचं जेव्हा मी मार्किंग करते ना तेव्हा बघा, जी आपली खाच पट्टीकडे हुक पट्टीकडे जी भाग येतो कटोरीचा, तो नेहमी सरळ लाईनमध्ये आला पाहिजे असं आपल्याला मार्किंग करायचं आहे. आडवं घ्या किंवा उभं घ्या, पण सरळ लाईनमध्ये आला पाहिजे. त्यामुळे जो कटोरीला तिरकसपणा हवा आहे तो अगदी व्यवस्थित येतो. यासाठी तो मी नेहमी असा सरळच ठेवते. तर आता एक एक भाग मी कटिंग करून घेणार आहे. जर तुमचं कापड हलत असेल तर टाचण्या लावून घेतल्या तरीही चालेल. हे पूर्ण कॉटनचं कापड आहे त्यामुळे हलत नाही आहे. तर हे बघा, इथे पहिल्यांदा मी मागचा भाग कटिंग करून घेत आहे. ज्याप्रमाणे आपण मार्किंग केलं आहे त्यावरूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा, इथे आता मागचा भाग कटिंग करून झालेला आहे. तर लगेच मी आता याला जे आपले शिलाईचे फिटिंगच्या खुणा आहेत त्या मार्किंग करून घेणार आहे, क्रॉस कट करून घेणार आहे. त्यानंतर ह्या टक्सच्या खुणा आहेत, मागील टक्स आपण जो मारतो त्याच्या खुणा आहेत, त्याही मी करून घेतलेल्या आहेत. आता हे ठेवणार आहे साईडला. अशी याप्रमाणे आपल्याला एक एक भाग कटिंग करून घ्यायचा आहे. तर आता आपल्या हा कटोरीच्या साईडला जो भाग येतो तो आहे, तर त्याचा आता मी कटिंग करून घेत आहे. तर हे बघा, पेपर कटिंग केल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. तर हा बघा, आता हा जो लेस एवढी उरलेली आहे त्याचा मी डिझाईनसाठी उपयोग करणार आहे पाठीमागच्या. तर पेपर कटिंगवरून आपण कटिंग करतो तेव्हा वेळ तर वाचतोच, आणि प्रत्येक वेळेला आपल्याला जुन्या ब्लाऊजवरून मापं घ्या, परत पुन्हा मोजून मापं टाका, प्रत्येक वेळेस स्टेपनी मोजून घ्यावं लागतं. तो त्रास होत नाही. एकदा का ब्लाऊज व्यवस्थित बसलं की आपल्याला नाव टाकून ठेवायचं आहे ज्याचं ब्लाऊज आहे त्याचं, म्हणजे पुन्हा कधी आलं ब्लाऊज आणि कितीही ब्लाऊज आपण पेपर कटिंगवरून शिवू शकतो. आणि यामुळे काम पण फास्ट होतं. त्यामुळे मी पेपर कटिंगवरूनच कटिंग करते शक्यतो. तर हे बघा, इथे आता आपला हाताचं कटिंग झालेलं आहे. आता तेही ठेवले साईडला. आता आपलं राहिले कटोरी. तर कटोरी कटिंग करून घेऊया. ज्याप्रमाणे मार्किंग आहे त्याप्रमाणेच कटिंग करायचं आहे. आणि लगेच आपल्याला जे टक्सच्या खुणा आहेत तिथेही क्रॉस कट करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, तर ते झालेलं आहे. तर इथे आता मी हे खराब बाजूच्या खुणा करून घेतलेल्या आहेत. आता हे योकपट्टी कट करायची आहे. तर हे बघा, आता योकपट्टी पण आपली कटिंग करून होत आलेली आहे. तर ती आता खालच्या साईडने जे खालीवर कापड होतं ते मी व्यवस्थित करून घेते. दोन्ही भाग आपले जे आहेत ते सारखे करून घेते. तर हे बघा, आता आपलं ब्लाऊज पीसचं कटिंग करून झालेलं आहे. पण ह्या ब्लाऊजला मी अस्तर लावणार आहे त्यामुळे अस्तरचंही कटिंग करून घेते. तर हे बघा, याच्या बारीक बारीक चिंध्या आहेत त्या टाकून द्यायच्या आहेत आणि जे मोठे तुकडे आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत, कारण ते ब्लाऊज शिवताना लागू शकतात. हुकपट्टी आयपट्टी करण्यासाठी किंवा गळ्याला मारण्यासाठी. तर हे बघा, हे आहे अस्तर. तेही त्याचप्रमाणे कटिंग करायचं आहे. हे बघा, इथे अस्तरची घडी आहे. घडीची बाजू आहे ती कधीही कटिंग करताना किंवा मार्किंग करताना
आपल्या साईडला घ्यायची। आता घडीच्या साईडला मागचा भाग ठेवलेला आहे, त्याचप्रमाणे कटिंग करायचं ज्याप्रमाणे आपण ब्लाऊजवर केलं। तर मी पटापट तुम्हाला दाखवत आहे। हे बघा इथे असा हा भाग बसलेला आहे, जो कटोरीच्या साईडला येतो तो पुढच्या भागाचा आहे, ब्लाऊजच्या पुढील भागामध्ये येतो। तर याचंही मार्किंग झालेलं आहे। त्यानंतर करणार आहे मी हाताचं। तर हे बघा इथे आपल्याला हाताला थोडंसं कमी पडत आहे एक साईडनी, तर जसं आहे तसं आधी कटिंग करून मी घेणार आहे। त्यानंतर इथे छोटा जोड लावायचा आहे आपल्याला आणि मग पुन्हा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं। तर आता घेणार आहे मी कटोरीचं। तर बघा आता इथे अस्तरवर कटोरी अगदी व्यवस्थित बसवलं आहे। हे बघा इथे आता इथे योकपट्टी याप्रमाणे। आता हे मी लगेच कटिंग सुद्धा करून घेते, मग तुम्हाला दाखवते। जसं आपण ब्लाऊज पीसचं केलं त्याचप्रमाणे अस्तरचंही कटिंग केलं। हे बघा हा आहे मागील भाग, त्यानंतर योकपट्टी, हे आहेत हात, बाही, त्यानंतर कटोरी, कटोरीच्या साईडचा भाग, योकपट्टी। आता हे आपल्याला ब्लाऊज पीस आणि अस्तरचं कटिंग एकत्र ठेवायचं आहे। हे बघा यावर असं मी ब्लाऊजचं ठेवते आणि आता आपल्याला हा एकत्र रोल करून ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्याला शिवताना बरं पडतं, कोणताही भाग इकडे तिकडे होत नाही। आणि एकदम आपण जेव्हा काम करतो 3-4 ब्लाऊज कटिंग करतो किंवा दुसरं काही कटिंग करतो गाऊन वन पीस, तेव्हा हे भाग इकडे तिकडे जात नाहीत, म्हणून हे व्यवस्थित रोल करून बांधून ठेवायचे। हे बघा आता दाखवते मी तुम्हाला। या पद्धतीने मी आता रोल करणार आहे ते सगळे एकत्र, आणि जे आपले उरलेले असतात बारीक सुरीक तुकडे त्याने ते बांधून ठेवायचे। आणि आता हे पेपर कटिंग ज्याचं कोणाचं असेल त्यांचं नाव टाकायचं आहे, म्हणजे पुन्हा त्यांचं कधीही ब्लाऊज आलं तर आपल्याला पटकन ते नावाप्रमाणे काढून पटकन ब्लाऊज कटिंग करून शिवून होतं। याच्यावर नाव टाकून घ्यायचं ज्याचं असेल त्याचं, आणि याप्रमाणे एकत्र सगळे पीस ठेवायचे, या पद्धतीने रोल करायचा आणि ते बांधून ठेवायचं आहे। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।